क्राइम ब्रांच की यूनिट 9 ने डबल मर्डर के एक आरोपी को अभी कस्टडी में लिया है और उसे हम लोनावला पुलिस को देने वाले हैं। ये आरोपी 30 साल पहले एक मर्डर केस है उसमें आरोपी है। एक डबल मर्डर केस था जिसमें एक ओल्ड कपल था, उसका इन्होंने मर्डर किया था। 2 और इसमें आरोपी थे जिनको लोनावला पुलिस ने 93 के केस के बाद ही तुरंत गिरफ्तार कर लिया था, पर ये आरोपी एब्सकॉन्डिंग था और इसको अभी तक वहाँ पर पुलिस नहीं पकड़ पाई थी। यहाँ पर यूनिट 9 बाकी केसेस वर्कआउट कर रहे थे तो उसमें एक ऐसी इन्फॉर्मेशन मिली कि एक ऐसा पुरुष है जो अपना नाम बदल के यहाँ पर रह रहा है और उसने पहले कोई क्राइम किया है। तो उसको कस्टडी में लेने के बाद इंट्रोगेशन करने के बाद पता चला और उसने कबूली दी कि उसने 30 साल पहले मर्डर किया था और वो क्राइम में वांटेड है। सर क्या है इससे पहले आरोपी उस समय मर्डर के टाइम पर एक छोटी दुकान चलाता था जहां मर्डर किया था उस घर के पास ही, और अभी ये मुंबई में रह के विक्रोली में भाड़े की गाड़ी का काम करता था। काय संदर्भात एक लोणावळ्याला 30 वर्षपूर्वी 1993 मध्ये एक मर्डर झालेले होते। त्यामध्ये 3 आरोपी होते, एक ओल्ड कपल होते, वृद्ध दाम्पत्य त्यांनी मर्डर केलेले होते, डबल मर्डर। 2 आरोपी लोणावळा पोलिसने त्यावेळी पकडले होते आणि एक आरोपी एब्सकॉन्डिंग होते, त्यांचे प्रोक्लेमेशन पण डिक्लेअर झालेले होते। तर आम्ही जे अनडिटेक्टेड केसेस वगैरे आहे आणि बाकी गुप्त बातमीदार मार्फतीने तसेच आमचे यंत्रणा मार्फतीने आम्ही वर्कआउटमध्ये असा एक माणूसच्या माहिती मिळाले जो नाव बदलून राहत होते आणि असा एक प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन होते की त्यांनी काही पूर्वीचे क्राइम केलेले होते। त्यानंतर टीम यूनिट 9च्या टीमने वर्कआउट केले आणि त्यामध्ये असं सापडले की त्यांनी 30 वर्षपूर्वी मर्डर केलेले होते, नाव चेंज करून इथे विक्रोलीला राहत होते। त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतले, त्यांचे इंट्रोगेशन केले आणि त्यांनी कबूल केले की तोच त्यामध्ये मर्डर होते आणि त्यांनी नाव चेंज केलेले आहे। तर आम्ही आता लोणावळा पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करत आहोत आणि त्यांना आम्ही आरोपीच्या ताब्यात देणार। पर्पस रॉबरी होते, त्यांचे घरीचे जवळ एक छोटेसे दुकान होते आणि त्यामध्ये त्यांना माहिती होते की त्यांच्याकडे काही रुपये पैसे आणि ओल्ड कपल होते आणि त्यामुळे रॉबरीच्या अनुषंगाने रॉबरीच्या उद्देशाने त्यांनी 2 लोकांसोबत मिळून हा मर्डर केलेला होता। आरोप ज्यावेळी त्यांनी मर्डर केलेलं होते एक छोटा शॉप होते त्यांचे जिथे मर्डर केले त्यांच्या जवळ, आणि आता ते इथे एक भाड्याचे गाडी चालवण्याचे काम करत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।